स्ट्रेसमुळे दातांवरती परिणाम होतो असं तुझं म्हणणं आहे? ऍब्सोल्युटली. मिडल एज मध्ये ऍब्सोल्युटली कॉमनली दिसतंय सध्या. युजली जेव्हा माणूस स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा तो कॉम्बॅट करण्यासाठी माणूस एका पद्धतीने दातावरचे दात क्लेंच करून ठेवतो. अननोईंगली जेव्हा तुम्हाला ती कंडिशन नसते तेव्हाही तुम्ही करायला लागता आणि ते दातावरचे दात धरून ठेवले जातात. रात्री झोपत नाही त्यामुळे दातावरती असे दात घासण्याची सवय लागते. हे अनड्यू खूप प्रेशर पडतं दातावर आणि दात झिजतात. इनॅमल, डेंटिन, नर्व लेव्हल पर्यंत दात झिजून जातात आणि ह्याच्यासाठी एक सिम्पल सोल्युशन असतं. इट्स अ नाईट गार्ड. सो जे ट्रान्सपरंट सॉफ्ट शील्ड सारखं गार्ड बनवलं जातं पेशंटसाठी माप घेऊन, तर जेणेकरून वरचे खालचे दात एकमेकांवरती टेकू नये दिले जातात. हे दिसायला इतकं सिम्पल दिसतं पण दिस डज वंडर्स. रात्री तर हे दातांना एकमेकांपासून लांब ठेवतं. सो जी हॅबिट डेव्हलप झाली आहे दातांवरती दात क्लेंच करून ठेवण्याची किंवा एकमेकांवरती घासण्याची आणि जो दातांना डॅमेज होतोय तो पहिली गोष्ट हॉल्ट होतो.